मिमिक्री कलाकार प्रतिम सुतार याचा सन्मान केला जातोय। मी कवळे साहेब आणि पत्रे साहेब आपल्याला विनंती करतोय प्रतिम सुतार यांचा सन्मान करायचा आहे। आपण इतर सन्मान नंतर करणार आहोत। ओव्हर टू कॉम्बॉक्स, मॅचला सुरुवात होते। धन्यवाद। मंचावर उपस्थित सर्व दिग्गज मान्यवर तसेच आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात। याकडे जोरदार अपील केले पंचांनी, अर्थातच प्लेयरने, आणि ते पंचांचा बोर्ड आकाशाकडे। फलंदाज करण मात्रे बॅक टू द पॅव्हलियन। माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप। सरप्राईज पॅकेज, पहिला बॉल वरती पहिली विकेट मिळवली आहे। सुरुवात चांगली केली आहे, दमदार सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे ती अर्थातच विहा स्पोर्ट्स साखर टीमसाठी। टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेण्यात आला आणि करण मात्रे सारखा खेळाडू इथे बाद होत असताना अक्षय पाटीलने पहिल्या बॉलवरही सफलता प्राप्त केली आहे। मैदानाच्या आतमध्ये दुसरा कर्णधार दाखल होत असताना विजय घाणेकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि दिगंबर हामणे मैदानाच्या आतमध्ये। दोन दिग्गज खेळाडू मागील मॅचमध्ये दिगंबर हामणेची इनिंग ही वाखाणण्याजोगी राहिली, कारण आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती व्हायला हवा असतो आणि तो त्याच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये पाहायला मिळालाय। तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय विजय घाणेकर आणि त्याच्या साथीला दिगंबर हामणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे। आपण पाहतो विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जात असताना पाहायला मिळतोय। स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे। पुढचा बॉल गोलंदाज सज्ज, खोला टाकला, ड्रायव्हिंग लेनला ऑन साइडला खेळाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, एक सिंगल मिळेल। इथे अकाउंट ओपन करत असताना विजय घाणेकरला आपण पाहतोय। सर, दोन्ही संघांना मॅच फार महत्त्वपूर्ण आहे, कारण दोन्ही संघ एक एक मॅच हारून आलेले आहेत। त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू कंडिशन आता खेळावं लागेल। मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर या स्पर्धेमध्ये पूर्णपणे आपलं डेडिकेशन किंवा आपलं समर्पण दोन्ही संघांना द्यायचं आहे। टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा इथे अर्थातच बॅटिंग त्याच्या वाटेला आलेली आहे। तो नवतरुण स्पोर्ट क्लब खानावळ संघ मैदानावरती यावेळेस बॅकफुटला गेला होता, स्लॅश करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा छोटू गेला, धाव मात्र येत नाही आहेत। पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे। सर्व मैदानावरती मॅच डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये आहे। त्याच्यामुळे दोन्ही संघांना इथे आता 4 ओव्हर्समध्ये इथे बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त धावा इथे जमा करण्याचा प्रयत्न हा खानावळ संघाला करावा लागेल। पुन्हा एकदा अक्षय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढला, चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटच्या वरून, एक ग्लोरियस शानदार षटकार। चौकार षटकार कोणी पकडतोय कॅच, लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच। थँक्यू। मैदानाच्या आतमध्ये दिगंबर हामणेच्या बॅट मधून निघणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला। रिप्ले पाहण्याजोगे राहील, कारण दुसऱ्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक आलाय। इन एन ऍक्शन आपण रिप्ले पाहतोय। हा बॉल पुढ्यात आला, ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी। पुढचाच बॉल, आणखीन एक धमाका, पुढच्याच बॉलवरती ऑन ड्राय करत असताना चौकार। थँक्यू। मागील मॅच मध्ये जी इनिंग जिथून थांबवली होती ना तिथूनच स्टार्टअप केली असंच म्हणावं लागेल, कारण एका बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार। दिगंबर हामणे मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचं नाव घेत नाही आहे। 11-1 भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स दिगंबरकडे आहे। आता 3 बॉलमध्ये 10 धावांचं त्यांनी योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे। अगदी अगोदरची मॅच सुद्धा पाहिली तर तडाखेबंद, बेधुंद आणि बेभान त्यांनी फलंदाजी मैदानावरती केली होती। यावेळेस पुन्हा एकदा अक्षय मुण्या मैदानावरती सज्ज होते। 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय। लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, आतापर्यंत 1 बाद 11 धावा धावफलकावरती। यावेळेस मध्ये स्लाइस करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू सरळ जातोय, दमदार शानदार येतोय चौकार। दिगंबर हामणेची ही इनिंग ना मला तर त्याच्यासाठी काहीतरी म्हणावं असं वाटतं, कारण ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, आपण त्याचा अनुभव पाहिलाय, परंतु ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे, हा पाहू शकतो उजव्या सीच्या बाहेर रूम दिला होता, कट केला पॉइंटला, इथे स्क्वेअर कट करत असताना चौकार ठोकलाय।
विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. कोणताही गोलंदाजाला जुमानलं नाही त्याने, कारण ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दिगंबर हामणे खेळतोय, 4 बॉल 14 वरती तो नॉट आउट आहे. एकंदरीत आपण पाहिली ना तर दिगंबर हामणे नावाची ही बुलेट ट्रेन कोणत्याही गोलंदाजाला किंबहुना कोणत्याही सिग्नलला जुमानत नाहीये. चांगल्या दर्जाने बॅटिंग करतोय. एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जात असताना आपण पाहतोय मायेची उबदार शाल, त्याच वेळेला या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण यथोचित मानसन्मान करतो आहोत. 15-1 पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 3 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत आणि ज्या प्रकारे दिगंबर हामणे हा अग्रेसिव्ह बॅटिंग करतोय, त्याच वेळेला क्लासिकल फटके सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अगोदरच्या बॉलवरती आपण अनालिसिस पाहिलं तर त्याचं टायमिंग, त्याची ताकद, त्याचा बॉडी बॅलन्स आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अर्थात पाहिलं तर त्याचं शॉट सिलेक्शन, या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. अकॉर्डिंग टू फिल्डिंग त्याचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. सरपंच विजय घाणेकर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आमच्या गावचा सरपंच आहे, परंतु आज याच्याकडून कशी बॅटिंग होईल ना, कारण त्याच्याकडे एक मोठी भूमिका अदा करण्यात आली आहे. तो ॲज अ कॅप्टन म्हणूनही पाहायला मिळतो. गावचं प्रतिनिधित्व करत असताना तो स्वतः सरपंच म्हणूनही आहे, परंतु आज तो कॅप्टन म्हणूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कशा धाटणीची बॅटिंग तो करेल, कारण आपण पाहिलं ना तर मला आठवतं शनिवारी तो विरारला होता, रविवार तो खारला मुंबईमध्ये होता, तदनंतर आज पुन्हा एकदा त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थात क्रिकेटमय वातावरण ज्याच्या गावचं आहे तो सरपंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 2 स्क्रीन एकाच वेळेला बॅटर आणि बॉलरची हावभाव आपल्याला वाहिनी म्हणून कामकाज करते. नक्कीच सहमत आहे, कारण tenniscricket.in ने खऱ्या अर्थानं संपूर्ण जगामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे. पहिलाच बॉल इथे हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅकफुटला गेला, बॉडी बॅलन्स केली, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय, बॅकवर्ड डीप स्क्वेअर येतो एक शानदार दमदार ग्लोरियस षटकार. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. थँक्यू सो मच सर. मैदानावरती पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ खानावं आहे आणि गोलंदाज जो आहे तो सुद्धा खानावच आहे, परंतु आज गावाच्या विरोधामध्ये खेळावं लागतं. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी कधी आपल्याला गावाच्या विरोधामध्ये सुद्धा खेळावं लागतं. नाही, हा प्रीमियर लीगचा खेळ आहे, कारण प्रीमियर लीगमध्ये एकाच गावातला खेळाडू त्यावेळेला आपण पाहतो ना की प्रतिस्पर्धी संघ आहे आपल्याच गावचा असतो आणि त्याच्या विरोधात खेळतो, आणि म्हणून ही तर मजा आहे, कारण इथूनच मोठे खेळाडू तयार होतात, इथूनच मोठे खेळाडू मिळतात. कारण IPL मधून प्रवीण तांबे मिळाला, IPL मधून मनप्रीत घोनी मिळाला, IPL ने खूप सारे खेळाडू दिले. पुढचा बॉल उजव्या अष्टीला कट केला, पॉइंटला भेदत असताना भाग मिल्का भाग, आउटफील्ड फास्ट आहे, बाजी मारली आहे चेंडूने, धाव मिळतील 4, हा येतोय चौकार. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा, आणि ते सोनं करत असताना दिगंबर हामणे आणि विजय घाणेकर दोनही फलंदाज आता सेट आहेत. यावेळेस मात्र अगदी स्टिअर करण्याचा प्रयत्न केला, वाईडिश मिडऑफच्या दिशेनं हा चेंडू गेला, 1 धाव इथे पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती ते संतुष्ट झाले आहेत. संघाची धावसंख्या 1 बाद 26 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 3 बॉल अजूनही शिल्लक असेल. आता इथे मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हा मैदानावरती खेळावा लागणार आहे, कारण अजूनही आपण पाहिलं तर 2.3 ओव्हरचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. आकाश गोंधळी म्हटलं की आज खानाव गावचा खेळाडू आहे, ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या खानाव गावामधून क्रिकेट सुरू करत असताना मग अलिबाग तालुका असेल, रायगंजानं 4 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि खूप चांगला कमबॅक. जसं आयुष्यामध्ये संकट येतात त्या संकटाला निधड्या छातीनं सामोरं जावं लागतं, क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. कधी चढ येतात, कधी उतार येतात, आणि अशा वेळेला चांगला कमबॅक आकाश गोंधळीचा. पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला, कमी गतीने गोलंदाजी केली आहे, व्हेरिएशन व्हरायटी चांगली आहे त्याच्या माध्यमातून, परंतु टप्पा इथे सातत्यपूर्ण बदलला आहे. 26ला 1 आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आदरणीय अभिराजी महेंद्र शेठ दळवी साहेब खास करून आवर्जून पहिला बॉल पडला ना त्यावेळेपासून आपल्या व्यासपीठावरती आहेत. या स्पर्धेची संपूर्णता ते पाहणी करतायत, शहानिशा करतायत, कारण ही स्पर्धा एका मोठ्या उंचीवरती घेऊन जायची आहे. पॉइंटला इथे संधी निर्माण झाली आहे. दिगंबर हामणे नावाचा खेळाडू इथे काटा काढला, बॉलने काटा बदलला, पुढच्याच बॉलवरती खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक संधी, आणखीन एक खेळाडू, महत्वपूर्ण खेळाडू या मॅचची हवा काढून टाकेल, कारण गोल्डन विकेट खेळाडू बाद.
केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेब. नवतरुण स्पोर्ट क्लब खानाव या संघाचा बाइंडिंग फॅक्टर आपण पाहिलं तर दिगंबर हमने होता, ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. यावेळी सुद्धा इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न करत होता, किंबहुना खानाव संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे पॉईंटला क्षेत्ररक्षक होता पाहिलं नव्हतं आणि त्याच्या हातामध्ये झेल दिला. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती येतोय निलेश विजय घाणेकर. निलेश ही जोडी मैदानावरती आहे. 2 ओव्हर्स मात्र कंप्लीट झालेले आहेत. आता मैदानावरती आपण ऑन साईडला व्ह्यू रचना पाहिली तर एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने रवाना होतोय, एक डीप मिड विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, एक बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते, एक शॉर्ट फाईन लेग, अशी व्ह्यू रचना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 ओव्हर्स कंप्लीट झाले आहेत. प्रोजेक्टेड स्कोर मैदानावरती आपण पाहिलं तर 52च्या घरामध्ये ही टेक्नॉलॉजी सांगत आहे, परंतु ही धावसंख्या 4 ओव्हरमध्ये पुरेशी आहे का हे मात्र खानाव संघाने विचार करणं फार गरजेचं असणार आहे. तेजस पाटील नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. येणारे 12 बॉल्समध्ये किती धावांचं टार्गेट या मोठ्या स्पर्धेमध्ये देणार आहेत हे सुद्धा पाहण्यायोग्य असेल. चांगला प्लॅटफॉर्म आहे, कारण आयुष्यामध्ये कलाकाराला जर त्या प्रकारचा प्लॅटफॉर्म नाही मिळाला तर कलेला 0 किंमत असते, परंतु आज मात्र चांगला प्लॅटफॉर्म ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे हलकीशी अपील केली, परंतु इथे पहिलाच बॉल डॉट. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. मोमेंटम शिफ्ट झाले की काय, कारण मागील ओव्हरच्या मागील 3 बॉल नंतर जी काही गोलंदाजी झाली आहे ना ती ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आकाश गोंधळीने विकेट मिळवले. शेवटच्या 3 बॉल आपण पाहिले तर 2 चेंडू निर्धाव आले. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली. तेजस पाटील आलाय. पहिला बॉल त्याने निर्धाव स्वरूपाचा हात आलाय. खोला टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जिथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केवळ 1 धाव अवेलेबल होती, एक सिंगल अवेलेबल होती, ती इथे प्राप्त केली आहे. 27ला 2 सद्य परिस्थिती हे आपण पाहतोय. सध्या दगडीला समालोचन कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. दरणे गुरुजी यांनाही आपण पाहतोय. खोला टाकलेला हा बॉल, बॅटची चायनीज कट, प्लेड ऑन, आणखीन एक खेळाडू बाद, 1 मोर विकेट डाऊन. विरोधकांचा झाला कसा तर का. टेनिस क्रिकेटचा खेळ मॉडर्न झालेला आहे आणि अशा क्रिकेटमध्ये आपण बरेचसे फलंदाज मैदानात येऊन भले मोठे फटके मारत असतात, परंतु कपिल देव निकष नेहमीच पाहिजे की तुम्ही मॅच खेळत असताना मॅच बनवा, पार्टनरशिप करा किंवा त्याच वेळेला एक चांगला टार्गेट सेट करा, त्या दृष्टीने प्रयत्न करत होते. परंतु इथे मात्र आता 2 विकेट्स मात्र गमावल्यात. तिसरा फलंदाज आता मैदानावरती इथे येतोय. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर आतापर्यंत 27 या आकड्यावरती पोहोचले आणि नो पेन्स नो गेन्स असं म्हटलं जातं. तुम्हाला दुःख सहन केल्याशिवाय तुमच्या वाटेला यश नाही येत. कारण बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की माझं नशीब नव्हतं किंवा माझा तो दिवस नव्हता, परंतु आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आपल्या नशिबाला दोष न देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर विश्वास असला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये येणारी जी वेळ आहे त्याच्यामध्ये आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपल्या भाग्याला येत असतात. संदेजी पिलाने आणि त्यांची संपूर्ण टीम नंदन करत असतील. विविध अँगलने दाखवण्यात आलं. स्तंभ विजन कॅमेराने खेळाडू बोल्ड झालेला दाखवण्यात आला. बॅटची आतली कट घेतली होती तेही दाखवण्यात आलं. अर्थात दूध का दूध आणि पाणी का पाणी. tenniscricket.in आज मात्र आपल्यासोबत कार्यरत आहे 14 कॅमेरानिशी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर कट केलाय. सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध खेळलेला हा फटका. धावा येथे 2 जाऊन जाईल. तिहेरीचा प्रयत्न, तिसरी देखील आली आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, जिथे 2 होत्या तिथे तिसरी आली. एक्सप्रेशन आपण पाहतोय अक्षय पाटीलचे, कारण या धावा रोखणं गरजेचं आहे. एक एक धाव महत्वाची आहे. एका धावेने काय होतं ना हे आपण पाहिलं. कारण 2015 सालचा विश्वचषक जिथे आपण पाहिलं ना, जिंकला संघ इंग्लंड, परंतु त्या कोणत्या आधारावरती, ना रन्सच्या आधारावरती ना विकेटच्या आधारावरती. सामना बरोबरीत आला, 3 मिळाला आणि चौकारांच्या आधारावरती विश्वचषक जिंकला होता. एक एक धाव महत्वाची असते. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. नक्कीच यावेळेस आपण पहिले तर धावा खर्च केल्यात. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज चेंडू मात्र बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय. चांगलं फिल्डिंग केलंय. प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. धावा सेव्ह करणं फार महत्त्वाचं आहे. मी नेहमीच म्हणत असतो की आपण आयुष्यामध्ये किती पैसा कमावला त्यापेक्षा किती वाचवला हे फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे की आपण किती धावा काढल्या त्यापेक्षा किती वाचवल्या याकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. लास्ट बॉलवरती इथे मात्र एक जबरदस्त अफलातून फटका. दमदार, शानदार, ग्लोरियस, विलोभनीय षटकार. तुझा महेंद्र शेठ गाजतई अलिबागच्या नगरात ग, मुरुडच्या नगरात निवडून येऊ दे
षटकांचा खेळ संपुष्टात आला. 38-3 सध्या परिस्थिती हे आपण पाहतोय. नंदजी गरत यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा चेक थोडस थांबवतोय. या ठिकाणी आपण आणखीन एक सन्मान घेतोय. सन मराठी कन्यादान मालिकेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, तसेच ललित कला केंद्र नाट्यशास्त्रामध्ये MA, व्हिडिओ अल्बम 25 रील आणि नाटक साम्राज्य ऑल इंडिया असा एक हरहुन्नरी कलाकार मयुरेश पाटील याच्या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय MD फाउंडेशनच्या वतीने. सन्माननीय शिंदे साहेबांना विनंती करतोय या कलाकाराचा आपण सन्मान करायचा आहे. विनंती. तसेच अभिराज आपणाला विनंती करतो आपण यायचं त्या ठिकाणी, कारण खूप मोठा स्टार असा कलाकार आहे मयुरेश पाटील याचा सन्मान केला जातोय MD फाउंडेशनच्या वतीने. या ठिकाणी शिंदे साहेब आणि अभिराज दादा यांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. नेक्स्ट मॅच आय वुड लाईक रिक्वेस्ट टू बोथ कॅप्टन्स. साहिल वॉरियर्स उमटे रामराज विरुद्ध राजभाई टायगर्स हेमनगर. राजाभाई टायगर्स हेमनगर या दोनही संघांच्या संघ नायकांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. शर शेवटली ओव्हर मैदानावरती आहे. दोनही संघांना अकॉर्डिंग टू कंडिशन खेळावं लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंवा या स्पर्धेमध्ये आपल्याला अंतिम विजेता व्हायचं असेल तर या ओव्हरमध्ये मात्र तुम्हाला चांगली धावसंख्या मात्र करावी लागणार आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय, परंतु त्याआधी या स्पर्धेचे जनक सर्वे सर्वा जिथे लोकनेते, लोकप्रिय, कार्यकुशल, कार्यतत्पर, कार्यसम्राट, दमदार, कार्यक्षम आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांची उपस्थिती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. व्यासपीठाकडे येत असताना लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे आवर्जून प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जी करणे मागील बॉलवरती जो काही षटका ठोकला होता ना त्याची चर्चा करणं बाकी होतं. मला विनायक माळीची एक व्हिडिओ आठवतंय. विनायक माळीच्या एक व्हिडिओमध्ये एका व्हिडिओला काढत असताना तो एकाला म्हणतो पप्प्या इकडे फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिव्ह मॅटर क्लोज. शेवटच्या बॉलवरती त्याने षटका ठोकला आणि जणू जरूर सांगितलं होतं मॅटर क्लोज. हा बॉल देखील आणखीन एक बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तळेखार गावचे सरपंच काय धुवाधार बॅटिंग केली आहे. या सरपंचाचा कार्यक्रमच वेगळा आहे, स्वागतच वेगळा आहे. शिवसेना पक्षाला बिलॉंग करतात आणि खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाचे सरपंच जर अशी असतील ना तर आमदार त्याहूनही दमदार आहेत. आणि म्हणूनच की काय दमदार आमदारांच्या नावाने येणारी स्पर्धा जिचा आपण आस्वाद घेत आहोत. मैदानाच्या आतमध्ये विजय ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, दर्जेदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचा एक वेगळाच अंदाज आहे. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणं, विस्फोटक आणि झंझावाती खेळ त्याच्या बॅटिंग मधून पाहायला मिळालाय. परंतु त्याच्या बॅटिंगचा एक टेम्पो असतो, तो कधीही वर आणि खाली जात असताना पाहायला मिळाला. परंतु आज त्याचे बॅटिंग करत असताना त्याचा टेम्पो जो आहे तो खाली येऊ दिलेला नाहीये. 9 बॉल 27 वरती खेळतोय. 45ला 3 आहेत. चौथं आणि जिथे अंतिम षटक प्रगती पथावरती पाहायला मिळत आहे. 4 बॉल अजून शिल्लक आहेत. सेकंड वरती कॅप्टनची भूमिका साकारतो विजय घाणेकर. आता मात्र नेक्स्ट बॉल फेस करणार आहे. राईट अम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका फसला, मिस टायमिंग फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र पकडलाय कॅच फलंदाज विजय घाणेकर. बॅक टू द पेव्हलियन. इसहार जितीचा कसा बघालाय र मानसा, इसहार जितीचा कसा बघालाय र मानसा. त्या धनुष्य बाणावरी, त्या धनुष्य बाणावरी चला उमटव आपला ठसा. तर नेक्स्ट मॅच साहिल वॉरियर्स उमटे रामराज विरुद्ध राजाभाई टायगर्स हेमनगर या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. शेवटली ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. रोनित नाकवा हा गोलंदाज मैदानावरती आलाय. पहिलेच 2 बॉल इथे कंप्लीट झालेत. 45 वरती 3 विकेट्स आतापर्यंत गेले आहेत आणि येणारे आता 3 बॉल्स आतापर्यंत झालेत. आता येणारे अजूनही 3 बॉल्स मात्र शिल्लक असणार आहेत. 9ला 27 विजय घाणेकर आता बाद झाले. 10 बॉलमध्ये 27 धावेचं त्यांनी योगदान दिले आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती प्रस्थान करतोय. आदित्य भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपण महेंद्र शेठ दळवी साहेबांना पाहतोय. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार. आणि अगदी शानदार असं नेतृत्व अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्याचं ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत होतो. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
अर्थात आदित्य भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 45ला 4 आहेत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज रोनित आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु इथे काय घडतंय, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक झाली रुटेड, परंतु खेळाडू आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. खेळाडू क्रमांक बाद होईल तो आदित्य भोईरच्या रूपाने 5वा. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. थँक्यू. एका बाजूला आपण पाहिलं तरी विहार स्पोर्ट्स साखर या संघाचे संगमलक आहेत प्रफुल्लजी बांदकर. हे खऱ्या अर्थानं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम किंवा विकास कामे खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला श्री अनंत गोंदी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट क्लब फानाव म्हणजेच या संघाचे शिल्पकार आहेत सन्मान्य अनंत गोंदे साहेब. त्यांच्या माध्यमातून कुरुल ते सुडकुलीपर्यंत आपण विचार केला तर पहिली नाईटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आणि या संघाचे खंबीर नेतृत्व जितेंद्र दादा यांचा हा संघ मैदानावरती आहे. येणारे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अखू टप्प्याचा बॉल, इथे परफेक्ट टायमिंग नाहीये, चेंडू बराच हवेमध्ये, तिथे मात्र फिल्डर आलाय, कॅच ड्रॉप केले, 1 धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 5 बॉल या षटकातील झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण आतापर्यंत पाहिली तर ती 47 या आकड्यावरती मात्र पोहोचलेली आहे. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. आता या शेवटल्या बॉलवरती बॅटिंग करणारा संघ इथे विचार करेल की एखादा चौकार आला किंवा एखादा षटकार आला तर चांगली धावसंख्या होईल. एवढंच नव्हे तर 50च्या वरती ही धावसंख्या जाईल. फिल्डिंग करणारा संघ असा विचार करत असेल की या बॉलवरती जर विकेट आला किंवा डॉट आला तर ही धावसंख्या मात्र 50च्या आतमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे या बॉलवरती काय होणार, विकेट जाणार, चौकार येणार, षटकार येणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, गोलंदाज रोहित नाकवा. अंतिम बॉल, इथे मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांचे हात जमिनीला समांतर, वाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. 5 विकेट्स आतापर्यंत बॅटिंग करत असताना गमावल्यात. 48 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 12.52च्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग करणारा संघ नवतरुण खानाव संघ खेळत आहे. आता शेवटला बॉल रिप्लेमध्ये पाहू शकता, अगदी स्टोमच्या तोडाच लांबून जवळपास 10 mm फरक आपण इथे बोलूया. कदाचित विकेट इथे गेला असता परंतु पंचांनी वाईट घोषित केलंय. लास्ट बॉलवरती ती चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला इथे फलंदाज अर्थातच आपण पाहिलं तर खेळत होता आणि तिथे फिल्डर तैनात, फलंदाज बाद. तर पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. निर्धारित 4 ओव्हरमध्ये म्हणजे 24 बॉलमध्ये इथे 48 धावा पूर्ण केल्यात. 49 धावांचं टार्गेट हे अर्थातच विहार स्पोर्ट्स साखर या संघासमोर ठेवले. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा विनंती करतोय, मध्यांतरामध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. साहिल वॉरियर्स उमटे रामराज विरुद्ध राजाबाई टायगर्स हेमनगर या दोन्ही संघांच्या कॅप्टनने इथे टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉससाठी प्लीज मान्यवर आणि निवेदन आहे की प्लीज आपण या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. सेरेमनी जो स्टँड आहे त्या ठिकाणी यायचं आहे. साहिल वॉरियर्स उमटे राजाराम आणि राजाभाई टायगर्स हेमनगर. संदीप भाई तिकडे मान्यवर पाठवणार ते. आपण प्लीज जरा सेरेमनी ओपन करायची. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आपण पाहतोय थेट स्क्रीनवरती धावसंख्या 49ला 24 बाद, जिथे 49 झाल्यात इथे 49चं टार्गेट आहे. 48 झाल्यात, 49चं टार्गेट आहे. लहूजी खेडेकर साहेब, आप्पाजी मयेकर साहेब यांची देखील उपस्थिती लाभत असताना लहू आणि आप्पा लहू वॉरियर्स ही टीम आपल्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. त्याचे सर्वा या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. लहू खेडेकर आणि आप्पाजी मयेकर. थँक्यू. साहिल वॉरियर्स उमटे राजाराम आणि राजाभाई टायगर्स हेमनगर दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघा, शिंदे साहेब वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आपल्या हस्ते केलं जाईल. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. हा कौल दादा खूप इम्पॉर्टंट आहे. खास करून हा जो कौल जो ह्या निर्माण तयार केलेला चांदीचा कौल आहे आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीचं कॉईन आपण पाहतोय. हेराने टेल लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यावरती शिवसेनेचा लोगो आहे, धनुष्यबाण लिहिलं आहे. शिवसेना म्हणजे शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभावी आणि निष्ठावंत. तर ही शिवसेना. चेक. आपण आता मात्र टॉस करूया. या ठिकाणी आपण वळतोय सन्मानाकडे. या ठिकाणी टेल्स आपण काय घेतला निर्णय बघा. चरण आणि बॅटिंगसाठी आपण यायचं आहे, कारण वारंवार तेच बरं वाटत नाही. आपण बघूया ठीक थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ त्या ठिकाणी आपण. थँक्यू.
या ठिकाणी वसुंधरा कॉटेज चौलचे मालक प्रणव मडवी यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी आमच्या शिवास्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी आपण दुसऱ्या सन्मानाकडे वळतोय. अजिंक्य बिल्डर्स ओनर अजिंक्य अधिकारी यांचा सन्मान केला जातोय. अजिंक्य बिल्डर्स चे ओनर्स अजिंक्य अधिकारी आपण यायचा आपला सन्मान घेण्यासाठी. तदनंतर या ठिकाणी खिडकीचे सदस्य सत्यविजय पाटील आपण यायचा आपला सन्मान घेण्यासाठी. सत्यविजय पाटील नंदन. तसेच या ठिकाणी एका आर्मी मॅनचा आपण सन्मान करतोय. एका आर्मी मॅनचा जो सध्या आर्मीमध्ये आहे, बॉर्डरवर आहे, त्याच्यामुळे त्याचे वडील आलेले आहेत. आणि सत्कार मूर्ती आहे तन्मय दत्तात्रय म्हात्रे. मी आमदार साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण याचा सन्मान घ्यायचा आहे. या आर्मी मॅनसाठी मी मित्रांनो विनंती करतोय एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपण त्यांच्यामुळे हे सगळे क्षण आनंद घेतोय किंवा उपभोगतोय. तसेच बाळा म्हात्रे पोलीस पाटील आपण यायचं त्वरित. बाळा म्हात्रे पोलीस पाटील. प्रफुल्ल पाटील खंडाळा ग्रामपंचायत सदस्य आपण यायचंय. प्रफुल्ल पाटील लगेच. तसेच मच्छिंद्र पाटील ग्रामसेवक आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचंय. ओव्हर टू कम बॉक्स. ओळी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेचा बॉल इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल ताराबाई कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे, सारं जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकेलाय, चेंडूला पाठवलंय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती चौकार. नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. आधार स्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. मैदानावरती आपण सलामीची पेर पाहतो. एका बाजूला दीपक बेंद्रे आहे तर दुसऱ्या बाजूला नौकार गावचा हा खेळाडू ज्याने अलिबाग तालुक्याचं नाव संपूर्ण रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात अशा विविध राज्यांमध्ये जाऊन नाव केलं असं अक्षय उर्फ मोन्या हा नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तर गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विनय पाटील. फुल टॉस बॉल यावेळेला मात्र लेगलान्स करण्याचा पुढच्याच बॉलवरती चौकार आला. परंतु रोहा तालुक्याचं नेतृत्व ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब, कारण क्रिकेटवरती फार नितांत प्रेम आहे. कारण शिंदेशाही चषक ज्यांच्या माध्यमातून रोहा नगरीमध्ये आयोजन करण्यात येतो, परंतु रायगड प्रीमियर लीगमध्ये ॲडव्होकेट मनोज कुमार प्रतिष्ठान संघ नेहमीच खेळत असताना पाहायला मिळालाय. त्यांची उपस्थिती आज आपल्याला लाभली होती आणि ते आपल्यामधून रजा घेत आहेत. फलकावरती धावा आहेत त्या सध्या परिस्थिती 8-3 खेळाडू 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. 21 बॉलमध्ये आता 41 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पहिल्याच ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. गोलंदाज विनय पाटील घोटवडे गावचा खेळाडू मैदानावरती आलाय. 3 बॉल्सवरती आता 8 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. चौथा बॉल येथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. पंचांकडे अपील केले. पंचांचं आता बोट आकाशाकडे आणि यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करताना फलंदाज दीपक बेंद्रे. बॅक टू दी पेव्हिलियन. गुणवान कलाकाराचा आपण सन्मान घेतोय. सन मराठी कन्यादान मालिकेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, तसेच ललित कला केंद्र नाट्यशास्त्रामध्ये MA, व्हिडिओ अल्बम 25 रील आणि नाटक साम्राज्य ऑल इंडिया असा कलाकार आम्हाला अभिमान आहे. मयुरेश पाटील याच्या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. मयुरेश पाटील यांचा नक्कीच आमदार साहेब सुद्धा भाग्यवान आहेत आणि मयुरेश पाटील सुद्धा भाग्यवान आहे. एका महान अशा कलाकाराचा या ठिकाणी गौरव केला जातोय. त्याच्या कलेचा, त्याच्या गुणांचा गौरव केला जातोय. स्वतः खुद आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपण म्हणतो ना, संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो.
इथे संघर्षाने रडवलं, परंतु आयुष्य किती घडवेल ना हे पाहावं लागणार आहे, कारण विकेट मिळवली आहे. विखे पाटील हा असा खेळाडू आहे ना, क्रिकेटची आ ई न्य पर्यंत जाणतो आणि ती गिरवण्यासाठी तो नेहमी कटिबद्ध असतो. पहा, महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवली आहे. 21 वर्षाचा हा खेळाडू आहे. जरी बॉडी लँग्वेजनी मोठा दिसत असला तरी फक्त 21 वय आणि कमी वयामध्ये विकसित होणारा हा खेळाडू. घोटेवाडी संपूर्ण अलिबाग तालुका किंवा त्याच वेळेला रायगड जिल्ह्यामध्ये ज्या मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा असतात, मग डेच्या स्पर्धा असतील किंवा नाईटच्या स्पर्धा असतील, विविध स्पर्धेमध्ये खेळणारा खेळाडू. पुढचा बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर होता, पडल्यानंतर उचडी घेतली. स्वागत आहे तुमचं या मैदानाच्या क्रीडांगणामध्ये, आपलं स्वागत आहे. हे विनय पाटीलने पहिल्याच बॉलवरती सांगितलं प्रणित मात्रेला. उचडी घेणारा हा बॉल राहिला, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 8ला 1. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. गोलंदाज विनय पाटील. 8 धावा झालेले, 1 गडी बाद झाले. प्रणित मात्रे स्ट्रायकिंग एंड वरती आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचा होता, परंतु प्रचंड वेग होता या बॉलवरती. परफेक्ट टायमिंग झाला नाहीये. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 1 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 8 धावा धाफलकावरती आल्यात. 18 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी इथे 41 धावांची गरज असणार आहे. कशा पद्धतीने मॅचकडे पाहताय? पहिल्या षटकामध्ये 8 धावा येत असताना पाहायला मिळाल्या, परंतु प्रणित मात्रेने 2 बॉल फेस केले. त्याच्या बॅटवरती एकही मोठा फटका आलेला नाही आहे. ज्यावेळेला आपण प्रयत्न करतो, ज्यावेळेला यश आपल्या पदरी पडत नाही ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपला मार्ग नाही तर जिथे आपण पाहिलं ना तर मार्ग बदलायचा नसतो, कारण ज्या मार्गाने आपण निघालो ना त्या मार्गाने चालणं पुढे गरजेचं राहणार आहे. 8 वरती 1 बाद झालाय, या महत्वाचं पूर्ण राहणार, कारण 18 बॉल आणि 41ची गरज या मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळेल. संघर्ष फार महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाल की संघर्ष प्रत्येक क्षेत्रामध्ये करावा लागतो, कारण या संघर्षामुळेच बरंच काही साध्य होत असतं. आणि आपण जीवनामध्ये सुद्धा पाहिलं तर बऱ्याच वेळेला आपल्याला सुख कमी येतं, दुःख जास्त येतं, परंतु प्रत्येक संकटाला निधड्या छातीनं सामोरं जायचं असतं. यावेळेस आता 18 बॉलमध्ये 41 धावांची गरज असताना नवीन गोलंदाज मैदानावरती येतोय. कृथार्थ हा मात्र गोलंदाज मैदानावरती आलाय. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे? अगोदरच्या मॅचमध्ये थोड्याशा धावा त्याला गेल्या होत्या, परंतु अशा वेळेला कमबॅक करणं फार गरजेचं आहे. कारण असं म्हटलं तर की सक्सेस इज नॉट परमनंट, फेल्युअर इज नॉट फायनल. सो नेवर स्टॉप युअर वर्किंग आफ्टर सक्सेस अँड नेवर स्टॉप युअर ट्राईंग आफ्टर फेल्युअर. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक वेळेला तुमच्या वाटेला यश आलं ते परमनंट नसतं. तुम्हाला वारंवार स्पर्धा खेळायच्या आहेत, अजून सुद्धा बऱ्याच स्पर्धा येणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक वेळा तुमचं डेडिकेशन, तुमचं बॉल कमी गतीने, कमी उचळीचा यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. अपेक्षेपेक्षा फार कमी उचळी घेतली होती या बॉलने. येणारे 17 चेंडू आणि 41ची गरज या मॅच मध्ये राहणार आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. 1 खेळाडू बाद झालाय. सामना इथे बनवू शकतो. एक दर्जेदार मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. बॅलन्स आता सामना म्हणूया. 17 बॉलला 41 धावा कंप्लीट करायची आहेत. पुन्हा एकदा कृतार्थ. येथे मात्र मोठा फटका, परंतु चेंडू मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. तर कॅच कोणाचा सोडला? ज्या खेळाडूने संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आपला खूप चांगल्या पद्धतीने नावलौकिक प्राप्त केलंय. एवढंच नव्हे तर बऱ्याचशा स्पर्धेमध्ये ॲज अ मॅन ऑफ द सिरीज किंवा बेस्ट बॅट्समन राहिला, अशा खेळाडूला इथे संधी दिलंय. संघाच्या कॅप्टनला संधी दिली. कॅच ड्रॉप केल्या मैदानावरती. इथून आता कशा पद्धतीने बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष. 25वा झेल या स्पर्धेत सुटला आणि ज्यांनी सोडला त्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. tenniscricket.in फेमस करते. हाफ ट्रॅकर डाऊन द ग्राउंड, झेल सोडला आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. पुढच्याच बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, अवाक करता विरोधकांचा. तिसारा परेराने रोहित शर्माच्या 4 धावे संख्येवरती झेल सोडला. त्याने 264 बनवल्या. 5 धाव संख्येवरती जिथे मार्टिन गुप्टिलचा झेल मार्लन सॅम्युएल्सने सोडला. त्याने 215 धावांची खेळी केली. ज्या ज्या वेळेला झेल सुटलेत क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती तितके मोठे उपद्रव होत असताना पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉल आलाय. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल, त्यावरती एक सिंगल आली. अजूनही निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन काय येतो पाहावा लागेल. परंतु अफगाणिस्तान संघ जिथे ग्लेन मॅक्सवेलची 3 इनिंग कदापि विसरणार नाही. कॅचेस सुटल्यानंतर अनेक मोठे उपद्रव क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती झालेत आणि अक्षय पाटीलचा सुटलेला हा झेल मैदानाच्या आतमध्ये उपद्रव निश्चित करणार. येणारे बॉल आहेत ते 15 आणि 33ची गरज. मॅचकडे खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर नवतरुण कानाव संघ इथे संघर्ष करतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अक्षय मोरेला इथे एक चांगली संधी मिळाली आहे. त्याचं त्यांनी सोनं केले, कारण एक चौका सुद्धा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि आतापर्यंत 16 धावा धाफलकावरती 1 गडी बाद. अगोदर म्हणाल होते की 16वा वरीचं धोक्याचं,
आणि तितकंच मोक्याचं. दोनही संघाकडे शेवटला मोका आहे सर. इथे जो जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवणार आहे, हारणारा संघ मात्र इथून घरी जाणार आहे. दोनही संघांसाठी इथे करूया मरो. फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार, शानदार, ग्लोरियस षटकार. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग थँक्यू. प्रणीतच्या बॅटमधून निघणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. प्रणीत मात्रेने जरूर सांगितलं की आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. काही योग्यरित्या कार्यक्रम केला. 3 बॉल त्याने फेस केल्यात. षटकार त्याच्या बॅटमधून आला. 22 धावा धावफलकावर गेल्यात. एक खेळाडू बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट होत असताना पाहायला मिळाले. चार बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. पण मैदानावरती पाहिलं तर फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि जेव्हा फुलटॉस बॉल येतो तेव्हा नेहमीच एक मी स्टेटमेंट बोलत असतो की 7 जन्म कोणी बघितले, जन्म तर एकच आपण बघतोय. आणि या एका जन्मामध्ये आनंदाचा क्षण, अण्णाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस बॉल कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो. आणि त्याचं रूपांतराने षटकारामध्ये केलंय. 22 धावा धावफलकावर त्याला 1 गडी बाद. अजून देखील 2 चेंडू या षटकात शिल्लक असतील. पुन्हा एकदा गोलंदाज कृतार्थ. यावेळेस मात्र अगोदर बॅट फिरली आणि तदनंतर मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे एक चांगल्या पद्धतीने स्लो मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. आयुष्यामध्ये जसं आपल्याला सुधारण्यासाठी बदल फार महत्त्वाचे असतात, क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा तुमच्याकडे एक वर्सटाईल गोलंदाजी असावी लागते. DRS घेण्यात आलाय जिथे आपण पाहतो स्कोर आहेत 22ला 1 आहे. विजयासाठी जिथे आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये राहणार आहेत ती मात्र 27 धावसंख्येची. 13 बॉलचा खेळ शेष. 22ला 1. पुढचा बॉल घेऊन कृतार्थ सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 22 आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कमी गतीने इथे टाकला. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. हिंमत हारलेली नाही आहे कृतार्थने. या षटकामध्ये आपण पाहिलं ना ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे. येणारे 12 बॉल 27 ची गरज मॅच बनली आहे. कारण येणाऱ्या 12 बॉल मध्ये 27 धावा तितकी सोपी बाब नसणार आहे. 22ला 1 आहे. खेळाडू एक बाद झाला. आघाडीची जोडी बाद झाली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये अक्षय अजूनही उभा आहे. त्याच्याकडे चेक. या ठिकाणी अगदी काही मिनिटांसाठी थांबवतोय. कॉम्बॅक्स सौभाग्यवती प्रमिला भाटकर मॅडम, सरपंच वर्सोली ग्रामपंचायत यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. थँक्यू भाई. मी या ठिकाणी बसलोय. आपण स्टेडियम मध्ये बसलेत आमचे काही दर्शक या ठिकाणी. सर आपण कुठून आलात? तसेच या ठिकाणी सौभाग्यवती संजीवनी कवळे सदस्य ग्रामपंचायत वर्सोली मधून आलेला. तरी कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? खूप छान वाटते. आदरणीय आमदार साहेबांचं काम तुम्हाला कसं वाटतं या प्रभागाने? आता मात्र निवडणूक आहे आणि ते साहेब कसे काम करतात? सौभाग्यवती संजीवनी कवळे सदस्य ग्रामपंचायत वर्सोली. लोकांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी चांगलं व्यवस्थित हे करतात. तसेच सौभाग्यवती संध्या खोत सदस्य ग्रामपंचायत वर्सोली. आपण जायचं आपला सन्मान घेण्यासाठी. आपल्या गावामध्ये एखादा कुठला प्रकल्प त्यांनी आणलाय का? म्हणजे आणि कामं त्यांनी केलेली आहेत? आमच्यासाठी एक खूप मोठा प्रकल्प आणला आहे. पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं गोकुळेश्वर इथे मोठा. तसेच सौभाग्यवती नमिता माळवी सदस्य ग्रामपंचायत वर्सोली. आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. सौभाग्यवती प्रियांका गुंजाळ सदस्य ग्रामपंचायत वर्सोली. तसेच राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच, मार्शल आर्ट व काठी नक्कीच एक गुणवान कर्तृत्ववान अशा ह्या महिला आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. तसेच ऑल टू कॉम्बॉक्स. थैंक यू. मैं 2 मिनट के लिए रोक रहा हूँ यहाँ पर विकेट गिरा. तब तक हम चलते सीधे स्टेडियम के बाद जो कुछ दर्शक बैठे हुए हैं उनसे बात कर रहे हैं. दादा आपण कुठून आलात मॅच बघण्यासाठी? वाडगाव वाडगाववरून आलेले आहेत आपण.
कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय फिलिंग होते? अस्मिताताई पाटील अंदाज नाही. ग्रामपंचायत सदस्य मुळे आमदार यांचा शेठ, सन्मान आमदार केला शेठ. जातो. क्या बात आहे आमदार, तो जोरदार झाला आमदार शेठसाठी या ठिकाणी आवाज आला पाहिजे. आवाज तर द्या आमदार दमदार. आपण पाहतो या ठिकाणी ही टुर्नामेंट कोण जिंकणार तुम्हाला काय वाटतं? कोण जिंकेल ही टुर्नामेंट? नाही कोणी जिंकून दे, पण म्हणजे आयोजक मस्त केले. क्या बात आहे. साहेबांचं आयोजन चांगलं असतं आणि आमदार साहेबांनी केलेली कामं तुमच्या भागामध्ये कुठलं काम चांगलं कसं एखादं कुठलं वर्णन सांगा. काम सगळे म्हणजे चांगलंच करत आहेत काम. क्या बात आहे. आमदार साहेब नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या इकडच्या लोकांसाठी नेहमीच उभा राहणार असा आमदार आहे. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी दिलात. आपण बोलूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सर मैदानावरती आपण पाहिलं की जसं चेस खेळत असताना जर आपण वजीराला मारला की राजाला मारणं सोपं असतं, इथे बाइंडिंग फॅक्टर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विजय घाणेकर उजव्या एसीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. एक एक्स्ट्रा कव्हरला केलेला हा एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळाला. आपण मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला. सर मैदानावरती आपण जो फिल्डिंग करणारा संघ पाहतोय श्री अनंत गोंदली फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण खानाव या संघाच्या गोलंदाजांना जर हॅट्रिक मैदानावरती घेतले तर रायगडचे टायगर सन्मान्य राजाबाई केणी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ही संधी मात्र आता खानाव संघासाठी असणार आहे. 2 गडी बाद 28 धावा धाफलकावरती. प्रणित म्हात्रे जोपर्यंत आहे नो बॉल मध्ये 20 धावा आता कंप्लीट करायच्या आहेत आणि इथे जर प्रणित म्हात्रे किंवा विघ्नेश कटोर हा शेवटल्या क्षणापर्यंत थांबला तर ही मॅच खेचून घेण्याची क्षमता या दोनही फलंदाजांकडे आहे. विजय घाणेकर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफुटला आला, खोलात टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल की काय? कहाणी में ट्विस्ट. आणखीन एक चेंडू इथे अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. हिमतीने हारा, हिम्मत कदापिही हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. घणाचे घाव सोसलेत विजय घाणेकरने. अक्षय पाटीलला बाद केला. तदनंतर बहारदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. निर्णय आला अवांतर स्वरूपाचा. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. अवांतर स्वरूपाचा निर्णय आला. आपण पाहतो व्यासपीठावरती आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा दमदार आमदार प्रीमियर लीग 2024. आणि नक्कीच आमदारांबद्दल म्हणायचं झालं तर जिथे जिथे स्पर्धा असते तिथे बऱ्याच वेळेला माझी आणि आमदारांची भेट होत असते आणि जेव्हा जेव्हा स्पर्धेला येतात ना तेव्हा कॉमेंटेटरला सुद्धा बेस्ट ऑफ लक देऊन जात असतात. कारण ते नेहमी सांगत असतात की तुमच्यावरती गेम आहे. मॅच जिवंत ठेवण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून होत असतं. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. खेळाडू होईल तो बाद. 1 मोर विकेट डाऊन. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. अवांतर चेंडू खेळाडू क्रमांक 3 बाद. आपण चर्चा करतोय आमदार साहेबांबद्दलची आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांची उपस्थिती असेल. त्यांनी दिलेली अगदी ॲप्रिशिएट त्यांनी केलेल्या गोष्टी असतील. कामगिरी दमदार, आपला माणूस आपला आमदार म्हणून आपण नेहमी त्यांच्याकडे आवर्जून पाहतो आणि खऱ्या अर्थानं आपला माणूस आणि आपला आमदार आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या नावाने येणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद झालाय. 9 चेंडू आणि विजयासाठी 18ची गरज आहे. अवांतर चेंडू कुठे ना कुठेतरी डोकंदुखी राहू शकते का? ज्या काय एक्स्ट्रा धाबा इथे खर्च केला चेक. अगदी 1 मिनिट. सन्मान्य तृप्ती किरण थळे सदस्य ग्रामपंचायत मुळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी आदितीताईंना विनंती करतोय की आपण त्यांचा हेतुचित सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मैदानावरती या 2 चेंडूंचा आपण विचार केला तर खानाव संघाला हसू की रडू अशा स्थितीमध्ये पाहायला मिळते. कारण वाईट बॉल सुद्धा आला, विकेट सुद्धा आलाय. म्हणजे एका बाजूला हसायला सुद्धा येते, एका बाजूला रडायला सुद्धा होतंय. परंतु आता आपण समीकरण फोकस करणं फार गरजेचं आहे. इक्वेशन पाहिलं तर 18 रन्स रिक्वायर्ड इन 9 डिलिव्हरीज. फक्त 9 बॉल आहेत. या 9 बॉलमध्ये 18 धावा कंप्लीट करायच्या आहेत. इथे मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. दमदार शानदार षटकार. कसा बघालाय र मानसा निसहार जितीचा कसा बघालाय र मानसा. त्या धनुष्यबाणावरी
थँक्यू. नवगार गावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आला विघ्नेश कटोर. पहा हाफ ट्रॅकर बॉल हँड आणि कॉर्डिनेशन पाहत आज बनलं. बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार आलाय, मोठा फटका. जिथे विजयासाठी आता मात्र गरज आहे. 8 चेंडू आणि 12 धाव संख्येची. सामना होता कुठे, आला कुठे. पलमे माशा पलमे तमाशा. कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना हा खेळ, हे कोणीही सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये भाकीतही केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे काही नाही. या क्रिकेटने भरभरून दिलंय आणि या मॅच मध्ये देखील विजयासाठी आवश्यक आहे ते येणारे 8 बॉल 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश बॅटिंग करतोय. 8 बॉल आणि अर्थात हे पुढचे 2 बॉल आहेत ना, फार महत्वाचे आणि निर्णायक राहणार आहेत या मॅच मध्ये. कारण ज्या पद्धतीने त्याचा बॅटचा फ्लो बोलतोय, नक्कीच मॅचला कलाटणी देणारे असणार आहेत. या 2 बॉलवरती बरंच काही निर्भर असणार आहे. स्ट्राईक इनवरती ज्याच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पाहिला, तोच फलंदाज स्ट्रायकिंग इनवरती. पुन्हा एकदा विजय घाणेकर. जबरदस्त बॉल, अफलातून बॉल. मैदानावरती लढवाई वृत्ती दोनही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरी अगोदरच्या बॉलवरती षटकार आला असला तरी शेवटल्या क्षणापर्यंत मी झुंज देणार आणि तोच खेळ मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल 12 धाव्यांची गरज. शेवटल्या बॉलवरती आता काय होणार आहे. जर एखादा मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारा संघ विहा स्पोर्ट्स साखर हा मात्र अगदी विजयाच्या जवळ येणार आहे. पण तो डॉट बॉल आला तर मात्र नवतरुण खानाव संघ इथे चांगली प्रगती करेल. हा बॉल मात्र वाईट मैदानावरती पाहायला मिळतोय. वाईट बॉल हा वाईट असतो, प्रत्येकाला माहिती आहे. कारण असं म्हटलं जातं की चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती. वारंवार त्या चुका केलात तर चुकीला माफी नाही. हे टेनिस क्रिकेटमध्ये किंवा लेदर क्रिकेटमध्ये किंवा तुमच्या जीवनाच्या खेळामध्ये, तुमच्या राजकारणाच्या खेळामध्ये हे मात्र याला माफी नसते. 7 बॉल 11 धावा. पुढचा बॉल देखील खुला तिथे पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे. तो येणारे 6 चेंडू 11 धावा. मैच मध्ये खूप काय बाकी है. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. चेक अगदी काही मिनिटांसाठी थांबवतोय. सन्माननीय अंजलीताई पाटील ग्रामीण सदस्य सुतारपाडा यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी आदित्यताईंना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच सन्माननीय रियाताई सुमित पवार आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं, आपणास विनंती असणार आहे. तसेच सन्माननीय समीक्षाताई सुरेश थळे माजी सरपंच झिराड आपणास विनंती, आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 6 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज आहे मैदानावरती. आता शेवटली ओव्हर फार महत्त्वपूर्ण असणार आहे. दोनही संघांसाठी इथे अस्तित्वाचा प्रश्न आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथे मात्र दोनही संघांना एक टेक्निकल किंवा त्याच वेळेला एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल. निशांजी पाटील आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेने आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपलेलं आहे. अनुशासन यासाठी ना शुभमजी कानबुरे यांच्याकडे ना एक जिम्मेदारी सुपूर्द करण्यात आली आहे. स्टॉप वॉचने सांगितले 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर झालेल्या नाही आहेत. फिल्डिंग करणारे टीम विजय घाणेकर, मी आपलं लक्ष वेधेन की आपल्याला 38 सर्कलच्या हॅलो चेक 38 सर्कलच्या बाहेर 5 नव्हे तर 4 क्षेत्ररक्षक तैनात करायचे आहेत. कारण लिमिट्स आहेत, टाइम लिमिट्स आहेत आणि या गोष्टी आवर्जून आम्ही आपल्याकडे लक्ष वेधतोय. टाइम लिमिटची पाबंदी. हॅलो विकेट गेली, एखाद्या वेळेला मॅच थांबली, अशा मुमेंटला स्टॉप वॉच थांबतो आणि या गोष्टीची आयोजकांनी जाणीव करून दिलेली आहे प्रत्येक संघाला. तर आता शेवटली ओव्हर मैदानावरती असणार आहे. आता जिंकण्यासाठी आपण जर समीकरण पाहिलं तर इथे दोनही संघांच्या बाजूने ही मॅच जाऊ शकते. इथे जर चांगली गोलंदाजी झाली तर खऱ्या अर्थानं नवतरुण कानाव संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. परंतु त्याच वेळेला हे 2 फलंदाज सुद्धा तितकेच बलाढ्य आहेत, बलवान आहेत, सामर्थ्यवान आहेत आणि हे दोन्ही फलंदाज सुद्धा मॅच कशा पद्धतीने जिंकवायची या अनुषंगाने किंवा या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहेत. पहिलाच बॉल गोलंदाज मैदानावरती सज्ज होतोय. संकेत सुतार, पहिला चेंडू उजव्या शीच्या बाहेर, यष्टीरक्षकाचा वेध. इथे मात्र काय घडतंय, आणखीन एक चेंडू अवांतर स्वरूपाचा आलाय
अतिरिक्त धावा ज्या काही खर्च करण्यात आल्यात, एक्स्ट्रा रन ज्या काही खर्च करण्यात आल्यात ना, हा कुठे ना कुठेतरी विचार करण्यासारखा भाग आहे. कारण आपण पाहिलं ना तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. कोविड संपलाय, सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय गोलंदाजांनी, परंतु अवांतर धावा त्यांनी ज्या काय बाहेर गेल्यात त्या कुठे ना कुठेतरी विचार करावा लागेल दिगंबर हामणे आणि गोलंदाजांना देखील. संकेतचा पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा हाफ ट्रॅकर बाची इथे लिडिंग एज घेतली आहे का? यष्टीरक्षकाचा वेध, खेळाडू बाद, कहाणी में ट्विस्ट. चौथा खेळाडू बाद 39 या धावसंख्येवर. गोरगरीब रोज येतात तुला भेटायला, गाढाणी ऐकूनी निवाडा करताय साऱ्यांचा. येस, झोक्याप्रमाणे झुलतोय हा सामना, कधी इकडे तर कधी तिकडे. आता आपण समीकरण पाहिलं तर 5 बॉलमध्ये ते 10 धावा कंप्लीट करायच्या आहेत. विचार विनिमय मैदानावरती चालू आहे, परंतु अशा वेळेला कोणता फलंदाज मैदानावरती जाणार आहे जो खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूनं ही मॅच जिंकून आणणार आहे. 5 बॉल 10 धाव्यांची गरज. गोलंदाज मैदानावरती संकेत सुतार अर्थात SS हा मात्र गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. 5 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज असताना इथे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लाईन आणि लेन ठेवायची आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर मैदानावरती तुमची फिल्डिंग, तुमची फील्ड पोझिशन ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो की गोलंदाजी त्याच्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, परंतु विकेट किपरने गोलंदाजाचं मन सुद्धा जाणणं फार गरजेचं आहे की तुला कशा पद्धतीने फिल्डिंग पाहिजे, तुझी लाईन कशी असणार आहे, तुझी लेन कशी असणार आहे. या टेक्निकल गोष्टी मात्र मैदानावरती नक्कीच आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेला शुभाशिवा देण्यासाठी किंवा या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी किंवा या स्पर्धेला 4 चांद लावण्या. हॅलो जे आहेत ना दर्दी तेच करतात गर्दी, आणि प्रेक्षक वर्गाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 39 ला 4. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत पाटील याला आपण पाहतोय. नो इफेक्ट नो डिफेक्ट, पाटील इज अ परफेक्ट. उजव्याशीच्या बाहेर कट केला, हलक्या हाताने पॉइंटला खेळलेत, वेगाने ही रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. आता मात्र येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे 4 चेंडू आणि 9 ची गरज. ज्यावेळेला अनेक अडचणी आणि संकट येतात ना आपल्यावरती, त्यावेळेला कोणत्याही गोष्टीची तक्रार कदापि करायची नसते. कारण देव असा डायरेक्टर आहे ना, तो बेस्ट रोल एका कठीण ऍक्टरला देत असतो. आणि इथे तुम्हाला हा कठीण रोल मिळाला आहे, तुम्ही बेस्ट ऍक्टर आहात की नाही हा परफॉर्मन्स करून दाखवा लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज. संकेत सुतार. मैदानावरती प्रेशर, दबाव सर्व काही पाहायला मिळते. पंचांनी मृत चेंडू म्हणून घोषित केलाय. ज्या क्षणाहून हरण्याची भीती असते त्या क्षण खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करावी. आता ती सुरुवात दोनही संघांना करावी लागणार आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. इथे मात्र अखूट टप्प्याचा बॉल, पंचांचे हात जमिनीला समांतर. 1 धाव मात्र इथे वाढणार आहे. आता 4 बॉलमध्ये 8 धावा मात्र धाफलकावरती आपण इक्वेशन पाहू शकता. 41 धावा धाफलकावरती झाल्या. 4 विकेट्स आतापर्यंत बॅटिंग करत असताना गमावलेत. आणि आता ही मॅच शेवटल्या क्षणापर्यंत कोणाच्या बाजूने जाणार हे मात्र पाहणं योग्य असणार आहे. 4 बॉल 8 धाव्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत मैदानावरती सज्ज होतोय. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू सरळ गेला लॉंग स्टॉपच्या दिशेनं. पंचांचे हात मात्र जमिनीला समांतर. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय आणि ते फलंदाज धाव घेत असताना बाद होऊन तंबूत परततोय. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. अरे असतो कायम वजनात बघावं आमचा शेट, असतोय कायम वजनात. थँक्यू. ज्या वेळेला आपण कठीण परिश्रम करून ज्या वेळेला यश मिळत नाही ना, त्यावेळेला सिद्धांत बदलायचा असतो, रस्ता नाही. रस्ता बदलायचा असतो, सिद्धांत नाही. कारण भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाही. इथे हेच पाहायला मिळालं संकेतच्या माध्यमातून. कारण संकेतने ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे, अवांतर बॉल जरूर हाताळलेत, परंतु महत्वाची बाब ही आहे ना की इथे विकेट मिळवली आहे. 4 बॉल 7 धावा. सामना इथे अजूनही बनू शकतो. 5 खेळाडू बाद झालेत. 5 खेळाडू तंबूच्या आतऱ्याला परत असताना पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल.
विहा स्पोर्ट्स साखर या संघाचा सुद्धा आपण विचार केला. जेव्हा ऑप्शन झालं तेव्हा सुद्धा खूप चांगले बॅट्समन त्या संघामध्ये घेण्यात आले. अगदी 7 नंबरपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी त्या संघामध्ये आहे. त्याच्यामुळे ही मॅच आता कोणाच्या बाजूने जाणार. नाण्याच्या दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर संकेत सुतारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकतर स्लॉग ओव्हर आहे, शेवटली ओव्हर मैदानावरती तो हाताळतोय, प्रेशरची ओव्हर आहे, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 वाईटचा अपवाद वगळता त्याने नक्कीच धावफलकावरती इथे 2 बॉल्सवरती 4 धावा खर्च केली आहेत. येणारे बॉल आहेत ते 4 आणि 4 बॉल मध्ये 4 चेंडू आणि 7 धावा. सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटच्या खेळाने रंग भरलेत. मैदानाच्या आतमध्ये देखील त्याच धाटणीची कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. रोमहर्षक रोमांचकारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वातावरण टाईट आहे आणि खूप मोठी फाईट आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण जिथे आपण पाहिलं ना तर 4 बॉल 7 धावा समीकरण बदलल्यात. उजव्या सीच्या बाहेर चॉप केलाय. क्षेत्ररक्षकाचा वेध इथे आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये 6वा धक्का बाद. सहार जितीचा कसा बघालाय र मानसा. सहार जितीचा कसा बघालाय र मानसा. त्या धनुष्यबाणावरी चला उमटवू आपला ठसा. मैदानावरती अतिशय चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज संकेत सुतार. संकेत सुतारने आपण शेवटची गोलंदाजी मैदानावरती तो हाताळत आहे. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर बरेचसे फलंदाज मैदानावरती बाद झालेत. 6 विकेट्स आतापर्यंत इथे गमावलेले आहेत. 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. 3 बॉलमध्ये 7 धावा कंप्लीट करायच्या आहेत. एका बाजूला नवतरुण स्पोर्ट क्लब खानावा हा संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विहा स्पोर्ट्स साखर संघ सुद्धा या ठिकाणी जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु 3 बॉलमध्ये 7 धाव्यांची जेव्हा गरज आहे ना तेव्हा इथे आता नवीन फलंदाज आहे. त्याची नजर मात्र तीक्ष्ण नसणार आहे कारण पहिलाच बॉल तो फेस करत असणार आहे. परंतु इथे आता 3 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज असताना या मैदानावरती काय घडणार आहे, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार याचं प्रत्युत्तर किंवा याचं उत्तर आपल्याला 3 बॉल्स नंतर कळणार आहे. 3 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज. जर सामना इथे टाय झाला तर कदाचित सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवरती आपण tenniscricket.in चे एक महत्वाचा बॅकबोन अर्थात नंदन गरत यांना आपण पाहतो. स्टॉम व्हिजन कॅमेरा चांगला सेट व्हायला हवा. विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे आणि तो चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. 6 खेळाडू बाद झालेत. 42 धावा धावफलकावरती आहेत. संघ म्हणत असेल विहा स्पोर्ट्स साखर सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ शोधुनी तुझीच वाट चाल एकला. एकट्याने चालावा लागेल त्याला कारण संघाने साथ दिलेली नाहीये. यावेळेला फटका ऑन साइडला खेळलाय. चेंडूने उंची जास्त गाठलीये आणि लांबी देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. थँक्यू. काय तो फुलरलेनचा बॉल, काय तो फटका, काय तो षटकार. अगदी कार्यक्रम कसं ओके मध्ये षटकार आला. संघाची धावसंख्या 48. केवळ एकाची गरज आहे. आपला फटका आणि 440चा झटका. प्रेक्षक वर्ग आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत, त्यांनी गर्दी केली आहे फटक्यासाठी. नाही रोहित शर्माच्या बाबतीतही अनेक वेळा हे किस्से घडलेत. महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही अनेक वेळेला हे किस्से घडलेत. कारण क्रिकेटचे चाहते आहेत ना ते नेहमीच मैदानाच्या आतमध्ये येत असतात ज्या वेळेला एखादी गोष्ट आवडते. आणि या गोष्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये घडल्यात तर ही तर आपली स्वतःची, आपल्या मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 आहे. पहिलं पर्व आणि त्यावरती तमाम क्रिकेट रसिकांना आहे गर्व. ते पहिलं पर्व आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 बॉलला 7 धाव्यांची गरज होती. एका षटकाराने पूर्णपणे मैदानावरती पिन ड्रॉप सायलेन्स झाला. जर आपण पाहिलं तर या मॅचला कलाटणी देणारा फटका बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 बॉल 1 धावेची गरज. आता मात्र इथे जणू काही फलंदाजावरती आक्रमण केले की काय असं क्षेत्ररक्षण मैदानावरती सजवलंय. 2 बॉलमध्ये 1 धावेची गरज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सज्ज झालाय या मॅच मध्ये पूर्णपणे विजयाची माळ आपल्या बाजूने झुकवण्यासाठी.
2 बॉलमध्ये 1 धावेची गरज. सर्व प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे की अजून सुद्धा ही मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. 2 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत, 1 धावेची गरज आहे. अशा कित्येक मॅचेस आपण पाहिल्यात की रिझल्ट वेगळे पाहायला मिळाले. 2 बॉल 1 धावेची गरज. फुलटॉस बॉल अगदी सहज खेळून काढलेला हा फटका मिडविकेटच्या दिशेनं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर विहा स्पोर्ट साखर हा संघ विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चेक थोडंसं थांबवतोय मी कॉम्बॉक्स मध्ये. या ठिकाणी आपण आणखीन एक सन्मान घेतोय. या ठिकाणी खेळ चालू आहे, क्रीडा प्रकार चालू आहे आणि ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये जेवढे जेवढे क्रीडा प्रकार चालू असतात याच्यावर बारकाईने लक्ष असतं, मार्गदर्शन ज्यांचं असतं ते सन्माननीय अंकिता मयेकर तालुका क्रीडा अधिकारी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी आमदार साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या क्रीडा अधिकारी महिला भगिनींचा आपण सन्मान करायचा आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात 14 धावांची उपयुक्त खेळी, परंतु त्याच्या बॅटमधून येणारा एक षटकार होता ना हा प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणून टाकणारा होता आणि म्हणून की काय विघ्नेश कटोर राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चेक प्रदीप देसाई खानाव उपसरपंच माजी उपसरपंच खानाव प्रदीप देसाई यांचा सन्मान केला जातोय. आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. तसेच गेल कंपनी प्रकल्पग्रस्त कमिटी अध्यक्ष दत्तात्रय सुतार आपलाही सन्मान केला जातोय. कृपया मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करायचंय. कॉम्बॉक्स विघ्नेश विघ्नेश कटोर